नमस्कार. फायनली नमस्कार. टेट 2025 चा निकाल कसा बघायचा आणि त्याचबरोबर निकालामध्ये स्कोर कार्ड मध्ये कोणकोणती माहिती असणार आहे आणि अर्थातच मेरिट किती लागू शकतं यावरती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माहिती स्टेप बाय स्टेप पाहून घेऊया, जेणेकरून निकाल जेव्हा तुम्ही स्वतःचा पाहाल तेव्हा तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्ही मात्र तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर मात्र सोबत घेऊन बसायचा आहे. मित्रांनो, अभियोगिता बुद्धिमत्ता व टेट चाचणी पाहण्यासाठी तुम्ही MSc वेबसाईटला भेट द्यायचंय. निकालची लिंक शोधायची आहे. लिंकवर क्लिक करून तुमचा तपशील पाहायचा आहे आणि त्याच्यासाठी ऍप्लिकेशन ID आणि पाहून निकाल डाउनलोड करायचा आहे. याच सोबत तुम्हाला एक जनरल मेरिट लिस्ट सुद्धा पाहायला भेटणार आहे. आपण MSc वेबसाईट वरती जाऊन पाहूया. जर तुमचा प्रश्न असेल निकाल कसा पाहायचा याची वेबसाईट आहे, ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची वेबसाईट आहे आणि आता आपण पाहतो की टेट अभियोगिता बुद्धिमत्ता 2025 आणि आपला जो प्रवास आहे तो तुम्ही या चॅनलवरती पाहतच असाल. आता निकाल पाहूया मित्रांनो. हा जो टॅब आहे शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी, त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे परिपत्रक दिसत आहेत आणि लिंक दिसत आहे. तर मित्रांनो, इथंच एक तुमच्या निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला इथं दिसणार आहे राईट साईडला. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहायचा आहे आणि निकाल पाहण्यासाठी मात्र तुमचा जो रजिस्टर्ड ID आहे किंवा रोल नंबर आपण बोलूया हॉल तिकीटचा, तो तुम्ही तिथे टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि निकाल तुमचा अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इथंच तुम्हाला याच टॅब सोबत अजून 4-5 PDF तुम्हाला अवेलेबल झालेल्या दिसतील. तिथे मात्र वेगवेगळे जे काही 2,11,308 मुलांनी जे काही परीक्षा दिलेली आहे, एक्सेप्ट त्याच्यामधून 6,000 मुलांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. अपियर विद्यार्थी शिक्षण क्षेत्र लास्ट इयर मधले, त्यांचा मात्र निकाल हा त्यांनी गुणपत्रक महिन्याच्या आतमध्ये सबमिट केल्यावरती तो देण्यात येणार आहे. ज्यांनी अजून सबमिट केली नसतील त्यांनी मात्र स्वतः आता परीक्षा परिषदेला जाऊन सबमिट करा आणि तुमचा जो काही कन्सर्न आहे, का उशीर लागला ते सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये लिहू शकता. मित्रांनो, आता मुद्द्यावरती येऊया की निकाल आहे तो तुम्हाला इथं पाहायचा आहे. आता या निकालात कोणकोणत्या बाबी दडलेल्या असणार आहेत याची प्रत्येकाला आतुरता आहे. अर्थातच टेट 2017 दिली असेल, टेट 2022 दिली असेल, परंतु टेट 2025 मध्ये तो निकाल मध्ये पाहिलेली जी छापलेली माहिती आहे ती कोणती असणार आहे ते प्रथमतः पाहणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, महाटेट निकाल 2025 कोणकोणती माहिती छापलेली आहे, उमेदवारांनी त्यांच्या निकालावर खाली सर्व तपशील काळजीपूर्वक तपासायचे आहेत. एकदा तुम्ही लॉग इन केल्यावरती तुमचा निकाल पाहिल्यावरती मात्र तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे की तुमचं पूर्ण नाव तेच आहे का, तुमचा रोल नंबर आहे का, महाटेट 2025 चा अर्ज क्रमांक असणार आहे, मिळालेले गुण असणार आहे, त्याचवर पात्रता आर यू क्वालिफाईड ऑर नॉट. मित्रांनो, हे लक्षात घ्या, या पात्रता परीक्षेसाठी कोणताही क्वालिफाईडचा क्रायटेरिया नाही, म्हणजे 40% असावे, 35% असावे. तुमची ही पूर्णता माहिती आहे ती तुमच्या निकालामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की महाटेट जी गुणवत्ता यादी आहे ती सुद्धा इथं याच वेबसाईटवरती प्रसिद्ध होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादी, जी जनरल गुणवत्ता यादी ही सुद्धा याच वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला दिसेल. या यादीत पात्र होण्यासाठी पुरेसे उच्च गुण मिळालेल्या उमेदवारांची नावे श्रेणी दर्शवली जाईल आणि ही यादी उमेदवारांच्या एकूण गुणावर आधारित आहे. समुपदेशन, वेळापत्रक, जागा वाटप याची निश्चित करण्यात मदत करेल. त्यामुळे कसं आहे की शेवटी जेव्हा तुमची पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्या अगोदर तुमच्या एक लक्षात येतं की किती उमेदवार 150च्या अबव आहेत, 160च्या अबव आहेत, 170च्या अबव आहेत, 180च्या अबव आहेत. त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या विषयानुसार तुमचा नंबर कुठे आहे हे तुम्हाला एक जनरली अवेअरनेस काढता येतो आणि हे सुद्धा आपण चॅनलद्वारे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यासाठी मित्रांनो, स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता लक्षात घ्या की पुढे काय होतं. तर आता ही तुमचा निकाल लागल्यावरती तुमचं पवित्र पोर्टल जो MahaTeachersRecruitment.org, इथं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 2017चा टॅब आहे, 2022चा टॅब आहे, 2025चा टॅब दिसेल. तिथं मात्र तुम्हाला स्वतःची पूर्णता माहिती तिथं अपलोड करायची आहे आणि फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा असतो आणि मग त्याच्यानुसार ही तुमची गुणवत्ता यादी आणि जाहिराती हा एक मोठा प्रवास आहे, तो तुम्हाला आपल्या चॅनलशी कनेक्ट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायलाच भेटेल. आता सर्वात महत्वाचा जो कट ऑफ आहे तो बोलले जाते की किती कट ऑफ असेल ते पाहणं तितकंच गरजेचं आहे.
अधिकृत कट ऑफ जाहीर केलेला नाही, तो लवकरच येईल, परंतु मागील वर्षाच्या नुसार कट ऑफ खालील तक्त्यामध्ये दिलेला आहे. तर आता सामान्य जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना अपेक्षित कट ऑफ 90 गुणामध्ये 60% असेल. ओबीसीच्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे म्हणजे कुठपर्यंत विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाल्यावरती त्यांना नोकरीची संधी मिळेल, 82.5% आणि अपेक्षित टक्केवारी आहे 55% तुम्हाला मिळायला हवीत. अनुसूचित जातीसाठी 82.5%, 55% असायला हवेत. त्याचबरोबर एसटीच्या कॅन्डिडेटसाठी 82.5%, 55% असायला हवेत. फक्त जनरल कॅटेगरीसाठी आपण पाहतो की 90% गुण, तुम्हाला 60% गुण जर मिळाली तर तुमचा इथं सेफ स्कोअर मानला जाणार आहे. मित्रांनो, निकाल त्याला लागतच आहे. निकालाची प्रतीक्षा आपण पाहिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. दुपारनंतर हा निकाल जाहीर होणार आहे आणि तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड सुद्धा डाउनलोड करून ठेवायचं आहे. सेफली ते कुठंतरी तुम्ही मेलला पाठवून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून जरी गॅलरीतून डिलीट झालं तरी कोणताही तुम्हाला पुढे सेल्फ सर्टिफायसाठी ते स्कोर कार्ड तुम्हाला अटॅच करावं लागतं. त्याचबरोबर आता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होईल. तुमच्याकडे जी माहिती आहे आतापर्यंतची, जी तुम्ही आयबीपीएसच्या वेबसाईटवरती महाटेट परीक्षा 2025 साठी अपलोड केली होती, आता तीच सर्व माहिती तुम्हाला पुन्हा एकदा पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती अपलोड करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणती असणार आहेत, कागदपत्रे कोणकोणती असतात, याच्यावरती आपण चॅनलवरती वेळोवेळी माहिती देणारच आहोत. परंतु सध्या आतुरता लागलेली आहे ती प्रत्येक उमेदवाराला निकालाची, की निकाल कधी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो निकाल आहे तिथूनच तुम्हाला शिक्षक होण्यासाठी, गव्हर्नमेंट शिक्षक होण्यासाठी, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित टप्पावार अनुदान याच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, निकाल पाहणं हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तो निकाल पाहायचा आहे. परंतु प्रवास संघर्ष तर तिथून पुढे सुरू होणार आहे जेव्हा तुमचा निकाल लागणार आहे. कारण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन गेल्या वेळेस सांगते 2023 रोजी जो निकाल आहे तो मे महिन्यातच लागला होता, परंतु रजिस्ट्रेशन सुरू व्हायला सप्टेंबर महिना उजाडला होता. आता सुद्धा मित्रांनो एवढा उशीर होऊ नये यासाठी मात्र आपल्याला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे. सतत मंत्रालयाच्या फेऱ्या, आयुक्त कार्यालयाच्या फेऱ्या आपल्याला घालाव्या लागणार आहेत. जसं की आपण म्हणतो की वाऱ्या म्हणूया, फेऱ्यापेक्षा वाऱ्या घालाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर गरज पडली तर आंदोलन सुद्धा करावं लागणार आहे. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. गुगल फॉर्म मध्ये तुमची सर्व माहिती भरा. ती माहिती कुठेही डिस्क्लोज केली जाणार नाही यासोबत निश्चित राहा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शमाने. आपण पाहिलेलं आहे की निकाल लागावा यासाठी सतत फॉलोअप घेतलेला आहे. स्वतः 2दा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला जाऊन भेट देऊन त्याच्या अगोदर अपियरना संधी मिळण्यासाठी असे बरेच प्रयत्नाद्वारे शिक्षक भरती 2025 साठी करत आहे. आपल्या शिवनिटी फाउंडेशनच्या प्रयत्नातून टेट 2025 ही होत आहे आणि यासाठी जे आपल्याला लेटर मिळालं होतं शालेय शिक्षण विभागाने, ते सुद्धा आपण या ट्विटरवरती टाकलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. बालू शमाने म्हणून सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती मिळत जाईल. अभिमान नाहीये, स्वाभिमान नाही, फक्त एक समाधान आहे की तुम्ही शिक्षक होत आहात आणि आपण ते शिक्षक होण्यासाठी जे काही गरज आहे, शासनावरती दबाव असेल, त्यासाठी मात्र आपण प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्नाला यश सुद्धा मिळत आहेत. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि अर्थातच तुम्ही शिक्षक व्हाल हीच अपेक्षा आहे आणि होणारच हा विश्वास सुद्धा आहे. कल भी हम लढे थे, आज भी हम लढेंगे, कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे. मित्रांनो, ऑल द बेस्ट निकालासाठी. आणि निकाल लागल्यावरती मात्र या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये, त्याचबरोबर तुम्ही ज्या सोशल मीडिया माध्यमातून बालू शमाने म्हणून सर्च कराल तिथे मात्र झाल्यावरती तुमचं जर मनाप्रमाणे मेरिट जर तुम्ही याच्यामध्ये आलात तर मात्र थँक्स म्हणायला विसरू नका. कारण कसं देणाऱ्याने देते जावे, घेणाऱ्याने घेते जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. असंच आपण एकमेकांशी कृतज्ञ राहूया आणि नक्की जिंकूया. स्टे कनेक्टेड.